सर्वांना जय महाराष्ट्र। बेळगावमध्ये कर्नाटक राज्य सरकारचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे। महाराष्ट्र एकीकरण समितीने बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांना महामेळाव्याला परवानगी मागितली 9 डिसेंबरला। जिल्हाधिकाऱ्यांनी बेळगावला महामेळाव्याला परमिशन दिली नाही आणि त्याचबरोबर 144 कलम जारी केलं। महाराष्ट्रातील सर्व नेत्यांना विशेष करून बेळगावमध्ये येण्यासाठी बंदी घातली। कोल्हापूर जिल्हा शिवसेनाच्या वतीने आम्ही महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष आदरणीय दीपक दळवी साहेब, आदरणीय मालोजीराव आष्टेकर साहेब यांना विनंती केली आहे की बेळगाव जिल्हाधिकारी महामेळाव्याला परवानगी दिली नसेल तरी सुद्धा महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर मराठी भाषिकांचा, मराठी माणसांच्या भावना व्यक्त करण्यासाठी शिरोडे येथे महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामेळावा घेण्यात यावा। यासाठी शिवसेना कोल्हापूर जिल्हा विशेष प्रयत्न करेल आणि या महामेळाव्याच्या माध्यमातून कर्नाटक सरकारचा आम्हाला निषेध नोंदवतील। त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य सरकारनं बेळगाव सीमाव्याप्त भागासाठी काय करावे याचेही काही ठराव मांडता येईल। म्हणून आज आम्ही महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष आदरणीय दीपक दळवी साहेब, आदरणीय मालोजीराव आष्टेकर साहेब यांना विनंती केली आहे की आपण महामेळावा शिरोळे येथे आयोजित करावा। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।